की आम्ही सुरू केली होती खूप वर्षांपूर्वी आणि तेव्हा आमचा एक छोटा समूह होता V2 ग्रुप. त्यानंतर ती रंगकर्मीमध्ये परिवर्तित झाली आणि आज तो परिवार खूप मोठा झालेला आहे. त्याचा खूप आनंद आहे आणि खूप कौतुकी आहे. सर मला आता विचारायचं तुम्हाला की रंगपंचमी म्हटलं की तुमची गाणी ही आलेत, तर आता लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी जरा तुमच्या आवाजात काहीतरी छान असं. आवाज खरंच बसलाय त्यामुळे मी अच्छा. आता अवधूत आला की अवधूतला सांगतो काहीतरी गा. अच्छा, मग अवधूत गुप्ते सरांसोबत आपण एकत्र तुमचं करूया. हो, चालेल, तर चालेल. आता ठीक आहे, तुम्ही गाऊ नाही शकत, तर तुमच्या लहानपणीच्या ज्या काय आठवणी आहेत रंगपंचमी निमित्त, त्यातली अशी काय मेमोरेबल कुठली अशी आठवण आहे ती तुम्ही सांगाल लोकशाहीच्या प्रेक्षकांना? मला असं वाटतं की प्रत्येक मराठी परिवारमध्ये आपण होळी खेळतोच आणि असा कुठलाही परिवार नसेल किंवा कुठलं गाव नसेल, कुठलं शहर नसेल जिकडे होळी खेळली जात नसावी किंवा रंगपंचमी खेळली जात नसावी. आणि ती परंपरा अनेक वर्षांची आहे आपली आणि मला वाटतं हीच कॉन्सेप्ट घेऊन आम्ही आपल्या कलाकारांसाठी एक होळी करावी. कारण आम्ही लहानपणीपासून बघत आलोय की राज कपूरची मोठी होळी होते किंवा सिनेतारकांची मोठी होळी होते, मग आपली का नको व्हायला. आणि ही कॉन्सेप्ट आम्ही पुढे नेऊन गेलो आणि आता 5 स्टार हॉटेल्समध्ये आम्ही ही होळी करतो आणि कुठलाही RSVP करायला लागत नाही. आम्ही फक्त एक इन्व्हाइट पाठवला की सगळे मित्र अतिशय आनंदाने या होळीमध्ये सहभागी होतात. सो ही एक मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि सगळ्या प्रेमाने येतात. ही खूप मोठी गोष्ट. आता रंगपंचमी म्हटलं की रंगांचा खेळ तर आलात, पण त्या आदल्या दिवशी होळीच्या निमित्ताने पुरणपोळीवर ताव मारणं वगैरे होतं. तुम्ही किती पुरणपोळी खाऊ शकता सर तुम्ही एका वेळेला? माझं ॲपेटाईट खूप कमी आहे त्यामुळे मी पुरणपोळी वगैरे अर्धी वगैरे खातो जास्त. अर्धीच? आधी खायचो 2-3 पण आता नाही खात. आता वजन पण वाढत झालं. ठीक आहे सर, अशा प्रकारे आपण मजा करूया इथे. आणि लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा होळीच्या आणि सेफ होळी खेळा. जे काय कराल ते सेफ कराल आणि मजा करा, आनंद लुटा या सणाचा आणि सेफ खेळा. थँक्यू सो मच. तर हे होते स्वप्नील बांदोडकर सर. आपण त्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत. इतरही अजून कलाकार आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.